विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर। आज मी आगरीपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळात आगरीपाडा इथं आलो आहे आणि आज यांचा मोठ्या प्रमाणाने रक्तदान शिबिर राबवला होता आणि आज रक्तदानामध्ये रक्तदाते भरपूर येऊन याच्यात सहयोग घेतलेला आणि हा मंडळाचा 53 वर्ष आहे आणि 53 वर्ष प्रदान करत आणि यांनी चांगले चांगले कार्य हे करत आहे, समावेश करत आहे आणि यांच्या सेक्रेटरी आहे, हे आपल्या थोडे माहिती सांगतील मंडळाबद्दल। नमस्कार, मी आगरीपाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाकडून मंडळाचा सचिव म्हणून अजय निजापकर बोलते। तसे उत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश बुतकर व खजिनदार विनायक निजापकर आहेत। उत्सव मंडळ गेले 53 वर्ष सामाजिक, शैक्षणिक व शारीरिक हा कार्यक्रम करतच असतो। तसेच महाराष्ट्रावर आलेले काही आपत्ती असेल, निसर्ग आपत्ती असेल, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपला मंडळ सक्रिय असतो। विभागामध्ये महिलांसाठी दरवर्षी काही ना काहीतरी कार्यक्रम राबवला जातो। विशेष कार्यक्रममध्ये महिलांसाठी मंगळागौर असते, लहान मुलांसाठी विविध स्पोर्ट्स असतात व तसेच मंडळाकडून बऱ्यापैकी जे काही उत्सव मंडळाकडून जे काय जेवढं करता येईल तेवढं आम्ही विभागामध्ये करतो। तसेच विभागामध्ये मोफत अभ्यासिकाही आपल्या उत्सव मंडळामध्ये चालू आहे। असं मंडळ बरेच वर्षानुवर्ष कार्यक्रम राबवत असतो व हे आज मंडळाचं 53वा वर्ष रक्तदान शिबिराचं आहे। चांगल्या प्रकारे नागरिकांनी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे। असं सहकार्य वर्षानुवर्ष आम्हाला मिळावं हीच मी सर्वांकडे प्रार्थना करतो। अशीच आगरीपाड्याच्या आईमाऊलीची आमच्यावर कृपा राहू द्या आणि असंच हे उत्सव मंडळ वर्षानुवर्ष याही पुढे जास्तीत जास्त काम करेल असं मी आपल्याला ग्वाही देतो। धन्यवाद। आणि एक तुम्हाला विचारतो, मंडळाचा हा कितवा वर्ष रक्तदान करायचं? मंडळाचा हा 35वा वर्ष आहे। तुम्हाला कसं वाटते, लोकांना तुम्ही चांगल्या समाजामध्ये मेसेज देता तर कसं वाटतं, एखाद्याचा जीव वाचतो याच्याबद्दल? रक्तदानामुळे आपल्याला बरेच फायदे आहेत। रक्तदानामुळे आपल्यामध्ये जे काही आजार आहेत ते कळतात। त्याच्याने हृदयविकाराचा त्रास कमी होतो, कॅन्सरचं प्रमाण कमी होतो। असे रक्तदान केल्याने बरेचसे काही फायदे आहेत आणि आपल्या रक्तदानामुळे आज काही रुग्णांना रक्तदान मिळत नाही। आता जेणेकरून आता मागेच आमच्या विभागातले कार्यकर्ते होते, त्यांच्या महिलांना त्यांच्या मिसेसला रक्त मिळत नव्हतं। तर त्यावेळेला आपल्या उत्सव मंडळाच्या मुलांनी व आपल्या उत्सव मंडळाने त्यांना बऱ्यापैकी रक्तदान नायर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिलं। तर ह्याचा एकच फायदा की आपण रक्तदान शिबिर भरवल्यामुळे आपल्या विभागामध्ये जर कोणाच्या जीवाला धोका असेल तर त्या रक्तदानामुळे आपण त्याचा जीव वाचवू शकतो। हेच आमचं ध्येय आहे आणि हेच कार्य आम्ही शेवटपर्यंत करत राहू। असं आताच्या पिढीला तुम्ही काय आवाहन करणार? आत्ताच्या पिढीला एवढंच आवाहन करेन की आपण एकत्र राहून हा सामाजिक कार्यक्रम आहे तो हा जोपासला पाहिजे आणि हाच कार्यक्रम आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि ह्याच्या पुढच्या पिढीने एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवा आणि असंच एकत्र राहून ह्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहकार्य दाखवा व याहीपेक्षा जास्त काय करता येईल असं मी त्यांना आवाहन करेन। चांगली माहिती दिल्याबद्दल आणि या मंडळाचा आभार मानतो आणि विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर आणि कॅमेरामॅन किशोर जामसुतकर। धन्यवाद। त्यामुळे अजून एकदा दुसऱ्या चॅनलला द्या।